धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असं मुख्यमंत्र्यांनी इथे जाहीर केलंय. त्याचं स्वागतच करू आम्ही, कारण गेली 4 महिने आम्ही सातत्याने या घटनेचा पाठपुरावा करतोय. आपण सगळे साक्षीदार आहात. आणि ज्या पद्धतीने आता सोशल मीडियावर ते सगळे व्हिडिओज व्हायरल होतात आहेत, थरकाप उठतो, काळीच तुटतं ते सगळं बघून. आणि आता जर ते सांगत असतील की नैतिकता, ही कसली नैतिकता आहे? ही सगळी नैतिकता कसली आहे? 4 महिन्यापूर्वी ज्या वेळेला ही सगळी घटना घडली त्यावेळेला हेच धनंजय मुंडे सांगत होते की त्याच्यामध्ये तो जो हा वाल्मिक कराड जो पकडला गेलाय की तो ते प्रकरण तसं नाही, हे सीतेच सांगत होते. तुमच्या समोरच त्यांनी सांगितलं होतं. मग आज हे सगळं उघड झाल्यावर एक अतिरिक्त चार्जशीट त्याच्यामध्ये झाली पाहिजे या प्रकरणामध्ये. आणि जे जे ह्याच्यामध्ये दिसून येतात आहेत पोलीस याच्यामध्ये तपासामध्ये, मग त्याच्यात धनंजय मुंडे का असेल ना, त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा गुन्हा चालून या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी सर्वांच्या वतीने करत आहोत. मला कोकाटेंच्या बाबतीमध्ये मुद्दाम बोलायचा म्हणून मी थांबलो. मला हे कळत नाही, देशाच्या संसदेमध्ये राहुल गांधींना 24 तासामध्ये निष्कासित करण्यात आलं. याच्या जोरावर, नैतिकतेच्या जोरावर. म्हणजे देशाच्या संसदेमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी आणि अध्यक्षांनी 24 तासामध्ये त्यांना निष्कासित केलं. अर्थात ते कोर्टामध्ये आम्ही जिंकून परत आलो. हा त्यांच्या कानाखाली वाजवलेला एक थप्पड होती. माझ्या देशाची जी यंत्रणा आहे, माझ्या देशाची जी न्याय व्यवस्था आहे, त्यांच्या मार्फत आम्ही परत त्या याच्यामध्ये संसदेमध्ये आमचे नेते आले. देशाचं हे उदाहरण आहे. महाराष्ट्राचं उदाहरण आपल्याला आठवत असेल, सुनील आमचे देशमुख हे मंत्री असताना अशाच पद्धतीने त्यांना सजा झाली आणि तात्काळ 24 तासात त्यांचा राजीनामा घेण्यात आला. तुम्हाला हेही माहितीच असेल, नैतिकतेच्या बळावर उद्धव ठाकरेजी आमच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यावर महिलांच्या बाबतीमध्ये आरोप झाले, त्याचाही राजीनामा. याला नैतिकता म्हणतात. 4 महिने वाट बघून चोरून एखाद्या गाडीत जाऊन मन धरणी करून असे ह्याला नैतिकता म्हणत नाहीत. आणि म्हणून कोकाटेना देशाच्या न्याय व्यवस्थेने दोषी ठरवलेलं आहे. तात्काळ त्यांनाही तुम्ही त्यांचा राजीनामा घ्या. एवढंच नव्हे तर काल मला आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री हे कायद्याचे अतिशय जाणकार आहेत असं आपण समजूया यासाठी म्हणतोय. वरच्या सभागृहामध्ये आम्ही सभागृह सुरू होण्यापूर्वी ज्या वेळेला या बाबतीमध्ये पॉइंट ऑफ ऑर्डरने आम्ही हा मुद्दा काढला, त्यावेळेला त्यांनी असं समर्थन केलं की नाही, ते कोर्टामध्ये आहेत, हे प्रकरण कोर्टात नाही. हे जरी कोकाटे कोर्टात गेले असले तरी त्यांना कसल्याही प्रकारचा स्टे देण्यात आलेला नाही. त्यांची मुलगी ही इंटरव्हीन करण्यासाठी ती कोर्टात गेली, त्याची आज उद्यामध्ये ती सुनावणी आहे. त्यामुळे सभागृहाची सुद्धा दिशाभूल देवेंद्र फडणवीसाने केलेली आहे असा माझा आरोप आहे. त्यानं उत्तर द्यावे. आणि म्हणून मी त्याला नेहमी म्हणतो, हे देवेंद्र फडणवीस नाही तर हे देवेंद्र फसवणीस आहेत. त्यांनी सभागृहामध्ये, त्या पवित्र सभागृहामध्ये जी गोष्ट सांगितली ती खोटी होती. कोकाटेंना कसल्याही प्रकारे कोर्टाने दिलासा दिलेला नाही. आणि म्हणून त्यांना का पाठीशी घातली? नैतिकता दाखवताय. कोकाटेंचा राजीनामा कधी घेणार? आणि मला इथे नम्रपणे सांगावंसं वाटेल, तुमचे सगळ्यांचे आभार मानावेसे वाटतील. आपण सगळ्यांनी हे प्रकरण लावून धरलं गेली 4 महिने, आणि आज एका अशा मस्तवाल माणसाचा आज राजीनामा आलेला आहे. दुसरा मस्तवाल माणूस आत्ता इथून गेला, तुम्ही पाहिलेला आहे. इतका माज हा सत्तेचा कसा असू शकतो लोकशाहीमध्ये? म्हणून त्याचाही राजीनामा, कोकाटेचाही राजीनामा तात्काळ फडणवीसांनी घ्यायला पाहिजे. आणि तो यांच्याकडे पाठवून, राज्यपालांकडे पाठवून तो स्वीकारला जाईल याची त्यांनी त्या ठिकाणी पूर्णतः माहिती घेतली पाहिजे. भाई हिंदी में बता दीजिए कि क्या इस्तीफा लेने में देरी की गई, 2 महीने तक काम होल्ड किया जाता रहा, इस प्रकार की 4 महीने जिस प्रकार से वीडियो तस्वीरें सामने आई, अमानवीय कृत्य सामने आया, इसके बाद ये दबाव बना? नहीं, ये दबाव तो
हम विरोधी पार्टी ने, आपने देखा है नागपुर से लेके अभी तक हम लोगों ने इसका पूरी तरह हम लोगों ने इसका फॉलो किया, आप लोगों ने भी किया, और मैं धन्यवाद देना चाहता हूँ। बावजूद के इसके आप लोगों ने जितनी मेहनत करते, मैं जानता हूँ कि आपके आका, आपके भी जो आका बैठे हुए, वो कहाँ कहाँ क्या क्या करते हैं, मैं आज का विषय नहीं है, इसलिए मैं आज नहीं कहूंगा। लेकिन आप लोगों ने भी इस मुद्दे को लेके, इस घटना को लेके आपने भी बहुत समर्थन हमारा विरोधियों का किया, क्योंकि वो सच्चाई थी। अगर ये नैतिकता की बात करते तो उसी वक्त लेना चाहिए था जब ये हत्या हुई। कल जब पूरे देश ने ये सोशल मीडिया पे देखा, और सारे मतलब कैसे ये हो सकता है। और महाराष्ट्र जैसे छत्रपति शिवाजी महाराज की ये धरती है, शाहू फुले अंबेडकर जी की हम बात करते हैं, इन्हें शर्म आनी चाहिए उनका नाम लेते वक्त। एक मंत्री ये कहता है पूना की घटना को लेके कि वो गाड़ी में कंसेंट से, अरे सावित्रीबाई फुले की, वो जिन्होंने पूरी जिंदगी समर्पित की महिलाओं को शिक्षा देने के लिए, वो उस पुणे में ऐसी घटना घटती है और मंत्री इस तरह से जिम्मेदाराना ये करते हैं, स्टेटमेंट करते हैं। मैं कड़े शब्दों में निंदा करता हूं। और जहां तक इसका सवाल है होम मिनिस्ट्री का, होम मिनिस्ट्री तो मुख्यमंत्री जी के साथ है। अगर वो उनको टाइम नहीं दे सकते, क्योंकि होम मिनिस्ट्री का मतलब होता है कानून सुव्यवस्था की बात आती है, तो वो इस्तीफा दे और पूरे समय के लिए कोई होम मिनिस्टर वो ये करे, वहां ये करे, नियुक्त करे, ताकि ये जो कानून और सुव्यवस्था जो हो रही है, आप ही ने बताया, आप ही के इसमें चैनल पे देखा, डीसीपी के ऊपर पुणे में कोयता से उसको मारा जाता है पुलिस वर्दी में। ये कानून है मेरे महाराष्ट्र का, ये कानून सुव्यवस्था है। और यहाँ आके हंसते हंसते वो कह रहे हैं कि हमने नैतिकता के आधार पे हमने इस्तीफा ले लिया। कौन सी नैतिकता है, दिखाइए नैतिकता। आप जिस इसके मंत्रालय के मुखिया है, आप जिस होम मिनिस्टर के मुखिया है, पुलिस वर्दी के ऊपर दिन दहाड़े हाथ डाला जाता है, उनके ऊपर कोयता चलाया जाता है, उनके ऊपर तलवारें चलाई जाती है, फिर भी आप इस तरह से बात करते हैं। ताज्जुब होता है इस बात का।